नमस्कार. पाहणा, गौरी गणपतीचे दिवस कसे भुर्रकन निघून गेले कळलेही नाहीत. गणपतीचं आगमन झालं, त्याच्यानंतर गौराईचं आगमन झालं, शंकरोबाचं आगमन झालं. सगळी विधी अगदी व्यवस्थित पार पडली. गुण्या गोविंदानं अगदी सगळा विधी सोहळा छान पद्धतीनं हसत खेळत अगदी पार पडला. आणि आजचा दिवस आहे तो म्हणजे गौरी गणपती विसर्जन. साहजिकच मन, अंतःकरण आणि हृदय भरून येतं. मन अगदी अंतःकरण जड होतं की बाप्पाला निरोप देताना. आणि बाप्पाला निरोप देत पुढची आशा असतेच आपणाला, पुढच्या वर्षी लवकर या म्हणायची. आणि आपण जाता जाता बाप्पाला साकडं घालतो की सगळ्यांना सुखी ठेव, सुख समृद्धी नांदू दे, कोणताही त्रास कोणालाही होऊ नये, गावाला असू दे, देशाला असू दे, की कोणताही त्रास होऊ नये, सर्वांना आपापल्या घरी सुखी ठेव, असं आपण बाप्पाला साकडं घालतो. आणि बाप्पाला मग अगदी त्या जड अंतःकरणाने निरोप देतो. पाहणा, एखादा पाहुणा येतो, राहतो आणि जातो, किती आपण त्याची उठाठेव करतो ना. त्याचं खाणं पिणं नैवेद्य म्हणजे पाहुण्याची करतो ना उठाठेव. अगदी तसंच हे गणपती म्हणजे एक पाहुणाच म्हणायचा. काही दिवसासाठी येतो, पण किती आपण त्याची उठाठेव करत असतो. दमत नाही, थकत नाही, काहीसुद्धा होत नाही. अगदी उत्साहात आनंदात आपण सगळं करत असतो. मग आरती असेल, नैवेद्य असेल, गणपतीचा आरास असेल, आणि परत स्त्रियांचं परत गौरीचा खेळ असतो झिम्मा फुगडीचा. एवढं दिवसभर काम करून आणि रात्री त्या जागून परत तेवढाच खेळ त्या आनंदाने खेळ खेळतात. म्हणजे एक एनर्जी आपल्याला येत असते. आणि गणपती विसर्जना दिवशी मात्र अंतःकरण अगदी जड झालेलं असतं. पण काय, निरोप हा द्यायचाच असतो ना पुन्हा नंतर येण्यासाठी. आणि मग आपण हसत हसत गणपती बाप्पाचं आणि गौराईचं विसर्जन करतो. पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या, पुढच्या वर्षी लवकर या.